सामना आणि त्यानंतर त्याने 201 धावांची खेळी साकारली आणि टीम ऑस्ट्रेलिया संघाला विजयश्री करून दिला आणि त्याच ऑस्ट्रेलिया संघाने विश्वचषकावरती आपल्या देशाचं नाव कोरलं। त्यामुळे क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचं काय ते क्षेत्ररक्षण आणि सुपुंडे टीमने त्याच चुका केल्या ज्या अफगाणिस्तान टीमने केल्या होत्या। संकेतचा झेल सुटला, त्यानंतर त्याने चौकार आणि षटकार लगावला आणि आपल्या टीमला एक चांगल्या अवस्थेमध्ये नेऊन ठेवलंय। 12 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे। अशा स्थितीमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज अनिकेत पाटील आणलाय। सन्माननीय अनिकेत पाटील यांच्याकरिता जर त्रिफळाचित केला फलंदाजाला तर एमपी ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। 12 बॉल आणि 11 ची गरज आहे। इथून मात्र कमबॅक करायचं असेल सुपरने टीमला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल। यावेळेला मात्र पाहायचं बाहेरच्या सत्रामध्ये बॉल निघून गेला, आउट ऑफ द पिच, खेळपट्टीच्या बाहेर बॉल हाताळला आणि त्यानंतर पंचांचा नोचा इशारा। मीट डीजे चे ओनर मिस्टर रवी पाटील सर आपण व्यासपीठावर या। तदनंतर जय मल्हार मीट डीजे जे चेतन महाराज पाटील आपण व्यासपीठावर या। यावेळेला मात्र फ्री हिटचा बॉल होता, मात्र अधिक संधी उचलता आलेली नाहीये फलंदाजाला। डॉट बॉल आलाय। धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 27 धावा धावफलकावरती। इथून गोलंदाज अनिकेत पाटील करता सुवर्ण संधी आहे। फलंदाजाला त्रिफळाचित केलं तर एमपी ग्रुपच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र दिलं जाईल आणि कोणत्याही क्षेत्ररक्षकाने झेल कॅरी केला एमपी ग्रुपच्या माध्यमातून त्या क्षेत्ररक्षकाला देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल। पहा या ठिकाणी नो बॉल करिता रिव्ह्यू घेतला गेलाय आणि तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली गेली आहे। तर व्यासपीठावर या ठिकाणी सन्मान केला जात आहे मीट डीजे चे ओनर हरिभक्त पारायण रवी पाटील, त्याच्यामध्ये हबप चेतन महाराज यांचं स्वागत आणि सन्मान संदेश पाटील। तर फेअर डिलिव्हरी आहे, अगदी योग्य डिसिजन इथून आमच्या पंचांनी पोहोचवलाय। अजिन अमदुल्ले सर हे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत। धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात। अजून देखील सामना जिंकण्याकरिता 10 धावांची आवश्यकता आहे। पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 5 आपण पाहतोय सिद्धेश्वर कोंडले बनाम सुपुंडे। मात्र 37 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना संकेत आणि अक्षय खूप चांगली भागीदारी या दोन फलंदाजांदरम्यान पाहायला मिळाली। क्रॉस दी लाईन खेळत अतिरिक्त उंची गाठले बॉल, चेंडू लँड होईल नोमान्स मध्ये। डीप मिड विकेट क्षेत्राकडे हा बॉलला खेळून काढलाय। 2 धावा इथे मात्र अंकित होत आहेत। 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते। तर मीट डीजेची A1 जोडी यांचा सन्मान या ठिकाणी अजय पाटील संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते एसपी ट्रॉफी बिलोशी मध्ये होताना पाहायला मिळतोय। वेलकम 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 उपसरपंच चषक मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। मीट डीजे ओनर वेलकम, A1 जोडी वेलकम। 29 धावा धावफलकावरती आहे। विकेट आणि कॅच करिता इथे मात्र कॅश प्राइज आहे एमपी ग्रुपच्या माध्यमातून। पुन्हा एकदा फलंदाज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात। चेंडू फाईन लेग क्षेत्राकडे निघून गेलाय, ज्या ठिकाणी मात्र पहा थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि क्षणामध्ये रूपांतर केलंय 2 धावांमध्ये। 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे। 31 धावा विजयाकरता अवघ्या 6 धावांची आवश्यकता आहे। एक एक पाऊल सिद्धेश्वर कोंडले संघ विजयाच्या वाटेने चालतोय, परंतु ती वाट जर थांबवायची असेल तर गोलंदाजांना विकेट्स घ्याव्या लागतील, डॉट बॉल काढावे लागतील। धावसंख्या आपण 31 वरती पाहतोय। खूप चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्डअप होताना यावेळेला पहा बॅटची लीडिंग एज आहे। इथे मात्र फलंदाज बाद होतील। धक्का क्रमांक 2 मिस्टर अक्षय बॅक टू द डगआउट। नक्कीच इथून सन्माननीय एमपी ग्रुपच्या माध्यमातून या विकेट्स करिता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे। धावसंख्या आपण पाहतोय धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात। 31 अंकावरती अक्षयच्या खेळीचा अंत झालाय। विकेट्स क्रमांक 2 गमावलाय सिद्धेश्वर कोंडले संघाने आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋषभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत।
अनेक स्पर्धेमध्ये आपण ऋषभची बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने पाहिले आहे. मिडल ऑर्डरमध्ये 4थ्या क्रमांकावरती त्याला पाचारण केलं आहे आणि इथून पाहिलं तर टीम सिद्धेश्वर कोंडले संघाची परिस्थिती अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे, स्ट्रॉंग स्थिती आहे. गोलंदाज अनिकेत पाटील षटकातला पुढचा बॉल घेऊन जाईल ओव्हर द विकेटने, जो नुकताच खेळपट्टीवर आलाय ऋषभ. यावेळेला मात्र सॉफ्ट हँड बॉलला खेळून काढलंय, अगदी गली रिजन मध्ये बॉल निघून गेला. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. त्यानंतर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील अंतिम सामना एजे स्पोर्ट्स हमरापूर विपक्ष जय बजरंग जांभळ्याचा पाडा अशी लढत आपल्या भेटीला येईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. विजयाकरता इथून अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल मार्गस्थ केला जाईल. इथे पहा अगदी खराब बॉल मार्गस्थ केला गेलाय. हाईट फॅक्टर बॉल आहे. बिमरचा इशारा आलाय, नोचा इशारा दिलाय पंचानं आणि इथून 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील आणि येणारा बॉल हा फ्रीडचा असणार आहे. अगदी कमरेच्या वरच्या बाजूचा बॉल आणि क्षणातच पंचांनी नो घोषित केलाय. 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. एकंदरीत 34 धावा. येणारा बॉल हा फ्रीडचा आहे. या षटकामध्ये ही मॅच समाप्त होईल का? नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एजी स्पोर्ट्स विपक्ष जांभळ्याचा पाडा. एक चांगली लढत आपल्या भेटीला येईल. पहिल्या फेरीतील अंतिम सामना यानंतर पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने फ्रीडचा बॉल आहे. एक धाव तर मात्र इथे आली आहे. दुसऱ्या धावेसाठी मात्र थोडंसं कॉल कॉम्बिनेशन चुकीचं पाहायला मिळालं. एकाच रुळावरती 2 गाड्या आणि इथून मात्र एक गाडीला मागे जावं लागेल, अर्थात एक फलंदाज इथून मात्र धावचित होईल. धक्का क्रमांक 3 सिद्धेश्वर कोंडले संघाला. अखेरकार संकेतच्या खेळीचा अंत झालाय. कॉल कॉम्बिनेशन चुकीचं पाहायला मिळालं. फ्रीडचा बॉल होता आणि त्याच्यानंतर एक धाव इथे अंकित होते. एक धावेने टीमची धावसंख्या 35 धावा, अवघ्या 2 धावांची आवश्यकता विजयाकरिता. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 6 बॉल आणि अवघ्या 2 धावांची आवश्यकता. सिद्धेश्वर कोंडले संघ विजयाच्या दिशेने घोडदौड करतोय, विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये. 6 मध्ये धावा काढायच्या आहेत 2 आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय राकेश. फलंदाजाला त्रिफळाचित केलं तर सन्माननीय एमपी ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आणला गेलाय मयूरला. मयूरला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. मयूर म्हटलं तर निश्चित टेनिस क्रिकेटमधला एक सुप्रसिद्ध गोलंदाज मयूर वाघमारेची आपल्याला आठवण येईल. आणि ज्या पद्धतीने मयूर वाघमारे गोलंदाजी करतो त्या पद्धतीची आता गोलंदाजी या मयूरला देखील करावी लागेल. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने बॉल खेळायचा होता. चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्राकडे निघून गेला. त्या ठिकाणी एक धाव मिळेल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 बॉल मध्ये फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. सन्माननीय सचिन सम्या भोईर चाने यांच्या माध्यमातून SP ग्रुप फाउंडेशन स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. आणि इथून हा सामना मात्र सिद्धेश्वर कोंडले संघ आपल्या नावावरती करतोय, विजयाची डंका फुंकतोय आणि इथून विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम सुपुंडे.
टीम जांभळ्याचा पाडा या संघाला आणि खऱ्या अर्थानं आपण पहिल्या डावमध्ये जांभळ्याचा पाडा या संघाला बॅटिंग करताना पाहणार आहोत. तर अक्षय इथे सामनावीर ठरतायत आणि हा पुरस्कार देण्याकरिता या स्पर्धेचे प्रणिते या स्पर्धेचे करता धरता SP फाउंडेशनचे प्रमुख आयोजक आपण पाहतोय सन्माननीय संदीपजी पाटील साहेब यांच्या शुभास्ते हा सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत. आयुष स्पोर्टकडे या ठिकाणी मात्र दर्शी आणि कैलासवासी रवींद्र रामचंद्र भोईर कैलासवासी सुरेश रामचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ राहुल रवींद्र भोईर यांच्याकडनं या ठिकाणी ट्रॉफी आहे. रवींद्र भोईर यांचे सुपुत्र राहुल भोईर यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. अक्षय ठरतात या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच विनर. सिद्धेश्वर कोंडले सुपर बॅटिंग, अगदी लाजवाब बॅटिंग मात्र केलेली आहे. टफ मॅच होती, दोन्ही बलाढ्य टीम मधील मॅच आपण पाहिलीत. तर नक्कीच काय म्हणशील अक्षय, या पिचवर खेळताना कसं वाटतंय? नाईट टुर्नामेंट वाडा तालुक्यामध्ये संदीप पाटील भाऊ मात्र आयोजित करतायत. भाऊजींची टुर्नामेंट आहे, चांगलं बिलोशीचं आयोजन चांगलं आहे. विकेट तर खूप चांगली आहे, थोडीशी लांब वाटते विकेट, पण चांगली आहे. खेळायला खूप मजा येते. नक्कीच या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहताना तुम्ही शुभेच्छा दिल्या. थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक सेकंड राऊंड. अक्षय सिद्धेश्वर कोंडले, ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद सूरज पाटील. तर सन्माननीय सचिन सम्या भोईर चाणे यांच्या माध्यमातून उपसरपंच चषक 2025ला चाणे गावातून शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद सचिन सम्या भोईर. तर वळूयात मॅचकडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज विशाल आणि त्याच्या साथीने फलंदाज हार्दिक. मॅचला प्रारंभ होतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक गोलंदाज घेऊन येत आहेत भावेश. पहिल्या फेरीतील अंतिम सामना उर्द विकेटने पहिला बॉल मार्गस्थ केला जाईल. पहिलाच बॉल अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक बॉलला कॅरी करू शकले नाहीत. लेग बाईटचा इशारा. पंच हजीम हमदुल्ले सरांचा विचार केला तर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्यांच्या पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने पाहत असतो. मग स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक असू द्या किंवा बाळी ट्रॉफी असू द्या. बाळी ट्रॉफीमध्ये खऱ्या अर्थानं ते मॅच रेफरी देखील असतात. समीर सावंत ठाणे इथून मात्र प्रत्येक 6 करिता त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी त्यांनी घोषित केलंय. जे प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये बसले त्यांना विनंती आहे की आपण या स्पर्धेचा मॅचचा आनंद पडद्याच्या बाहेरून घ्या. चार धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. एकंदरीत 5 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला मात्र खुट्टपाचा बॉल तो ऑन साईडला उडवला आहे. मिड ऑन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर आली आहे आणि इथून मात्र 1 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल 6 अंकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. भावेश गोलंदाजी करतायत तर सलामीची जोडी विशाल आणि हार्दिक. टॉस गमावल्यानंतर वाट्याला आले ती फलंदाजी. जांभळ्याचा पाडा संघ मात्र किती धावांचं टार्गेट ठेवेल? या अगोदरच्या 2 आपण सामने पाहिले तर लो स्कोरिंगचे सामने पाहिले, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये टार्गेट कितीचं असेल? थोडंसं दमट वातावरण आहे. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर बॉल खालती राहिलाय आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता झाली आहे. चांगल्या टप्प्यावरती हा बॉल हाताळला गेला. जसा चेंडू पिच झाला त्याच पद्धतीने खालती राहिला आणि तिथे फलंदाज चकला. खऱ्या अर्थानं जे अपेक्षा तो उसळीची करत होता ती अपेक्षा भंग पावली आणि तिथून मात्र हा डॉट बॉल आलाय. चेंडू क्रमांक 4चा खेळ इथे संपन्न झालाय. पुढचा बॉल अर्ध विकेटने समोरच्या दिशेला उडवला. बॉल उंची गाठले. क्षेत्ररक्षक पोहोचतील चेंडूपर्यंत. झेल इथे मात्र सुटलाय. अगदी सहज सोपा झेल इथे मात्र ड्रॉप झाला. हा झेल होणं अत्यंत गरजेचं होतं आणि इथून या 2 धावा अंकित केल्या जात आहेत. 2 धावाने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 8 धावा. हरिभक्त पारायण कल्पेश महाराज मोज गावचे आहेत आणि त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन सज्ज होत आहेत ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र पहा पुन्हा एकदा
उर्पिच होता, समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती स्वार होत आहेत, तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. सिंगल डबलवरती भर दिला गेला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 9. विनंती आहे की समोरच्या दिशेला जे आपण आग पेटवली आहे, जी शेकोटी केलेली आहे ती बंद करा प्लीज. विनंती आहे की त्याचा धूर या मैदानामध्ये पसरतोय, त्याकरिता मी विनंती करतो आयोजकांच्या वतीनं ती लवकरात लवकर विझवण्यात यावी. चला दुसऱ्या फेरीसाठी आपण ड्रॉ करत आहोत. विनिंग टीम आपण लवकरात लवकर आणि पुढील सामने अर्थात दुसऱ्या फेरीतील सर्व सामने हे 3 षटकाचे असतील. ही पूर्वसूचना आपण लक्षात घ्या. आणि दुसऱ्या फेरीची आपण इथे ड्रॉ करत आहोत, त्यामुळे प्रत्येक टीमचा विजयी संघाचा कर्णधार आपण क्रीडा मंचावरती यायचा आहे. त्यानंतर कोणत्या प्रकारची तक्रार आपली स्वीकारली जाणार नाहीये. करण येतोय गोलंदाजी करण्याकरिता. स्ट्रायकर एंड वरती विशाल पाहायला मिळतोय. पहिला बॉल ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. पहिलाच बॉल स्लाइस केलाय, फक्त दिशा दाखवल्या पॉइंट क्षेत्रामधून. इथे थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं आणि आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे. बॉल निघून गेलाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी हा दिमागदार शानदार चौकार येतोय. चार धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली 13 धावा. पहिला बॉल अकूट टप्प्याचा होता, ऑफस्टम्पच्या बाहेर होता. फक्त दिशा दाखवली आणि योग्य गतीचा वापर केलाय फलंदाज विशालने. पहिल्या बॉलवरती तर चौकार आलाय. करण राईट अप ओव्हर द विकेटने पुढचा बॉल स्विच हिट केलाय. बॉल अगदी फेकून दिलाय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी आजच्या दिवसातील सर्वोत्तम फटका आलाय विशालच्या बॅटमधून. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी रिव्हर्स अटॅम्प आपण पाहिला विशालच्या माध्यमातून. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत आणि इथून मात्र पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय आणि त्यानंतर बॉल सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. तर सेकंड राऊंडचे लॉर्ड्स पाडले जात आहेत. विनिंग टीम कॅप्टन फायनल कॉल. आपण व्यासपीठाकडे यायचंय. लॉर्ड्स पाडले जात आहेत. दुसऱ्या फेरीचे या ठिकाणी लॉर्ड्स पाडले जात आहेत. त्वरा करा, लवकर पोचा. 4 धाब्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 23 धावा. पहा अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. आक्रमकता दाखवली जाते फलंदाज विशालच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार, म्हणजेच एकंदरीत 3 बॉलवरती 14 धावा येताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. थोडासा पदतालिकेमध्ये इथे आपल्याला चुका पाहायला मिळाला. गोलंदाज क्षणाला थांबले आणि पुन्हा एकदा नव्याने हा बॉल मार्गस्थ करण्याकरिता सज्ज होत आहेत. यावेळेला मात्र अलॉंग दी कार्पेटने बॉल मिडऑन क्षेत्राकडे ढकललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक व्यतिरिक्त मात्र काही मिळणार नाहीये. एक धावेने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते आहे. 24 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात टीम जांभळ्याचा पाडा संघ इथून करत असताना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर अवघ्या 9 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये पहिल्या आघाडीच्या 4 बॉलवरती तब्बल 15 धावा आल्या, ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार आपण विशालच्या बॅटमधून पाहिला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, डॉट बॉल आलाय. 5व्या क्रमांकाच्या बॉलवरती यशस्वी होत आहेत गोलंदाज करण. धावसंख्या त्या ठिकाणी रोखली गेली आहे 24 अंकावरती. वाडा पंचायत समितीचे सदस्य राजेजी सातवी, आपण व्यासपीठावर यावं. वेलकम. लॉर्ड्स पडले जातात. बी फास्ट. अकुट टप्प्याचा बॉल पूल केलाय आणि त्यानंतर सक्सेसफुल देखील झालेत. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी.
या धावफलकावरती जोडली गेली 28. 2 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मध्ये सहयोग येत आहेत. 28 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या. स्ट्रायकर एंड वरती विशाल पाहायला मिळेल. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये होता, परंतु मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल आहे, झेल टिपला गेलाय आणि इथून विशालच्या खेळीचा अंत झालाय. पहिला धक्का, पहिली विकेट. 28 या अंकावर टीम जांभळ्याचा पाडा या संघाला. विरुद्ध डीएससी चिंचगड. दुसरा सामना एफडीसी कुडूस विरुद्ध एसबीपी खुपरी. तिसरा सामना विजयी संघ विरुद्ध तिरसे. टॉस साठी या सिद्धेश्वर कोंडले, धनंजय स्पोर्ट चिंचगड. फायनल कॉल. नक्कीच एक बिग फाईट. यानंतर दुसऱ्या फेरीला शुभारंभ होईल आणि अगदी पहिलं तर वाडा तालुक्यातील 2 नामांकित संघांच्या दरम्यान हा सामना पाहायला मिळेल. सिद्धेश्वर कोंडले विपक्ष धनंजय स्पोर्ट चिंचगड. सामने 3 षटकाचे राहतील, ही सूचना आपण लक्षात घ्या. अकुट टप्प्याचा बॉल, बॅटची लिडिंग आहे, टॉप एज लागलाय. एक धाव इथे मात्र अंकित होती. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 29 धावा, लॉट्स ऑफ 1 विकेट. विशाल बाद झाले, परंतु विशालने डावाची सुरुवात अप्रतिम करून दिली आहे. एक विकेट हॅट्रिक सहयोग किन्यानी जर काढली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक वाडा तालुका उपाध्यक्ष सचिन पष्टे निचोळे यांच्याकडनं 1000 रुपये बॉलर लागलेत. पंचांचा वाईटचा इशारा आला. अवंतर धावेने टीमची धावसंख्या 30 या अंकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय गोलंदाज सहयोग यांना खूप सारा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि खऱ्या अर्थाने या अनुभवाचा वापर त्यांना या मॅच मध्ये करावा लागेल. एजे स्पोर्ट्स कुठेतरी पिछाडीवरती पाहायला मिळतोय पहिल्या डावामध्ये, कारण धावसंख्येचा फरक पाहिला तर अगदी मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय. हा ट्रॅकर बॉल होता, पूल केलाय, परंतु प्रॉपर टायमिंग नाही आहे. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचले जरूर होते, त्याचनंतर झेल कॅरी करू शकले नाही आहेत आणि त्याचनंतर 2 धावा इथे अंकित देखील झाल्यात. अगदी 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 32 धावा. अगदी पाहिलं तर मध्यरात्री झाली आहे आणि मध्यरात्रीमध्ये थोडंसं दमट वातावरण, थंडमय वातावरण पाहायला मिळत आहे आणि अशा स्थितीमध्ये पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. सहयोग पुढचा बॉल घेऊन जातील. फलंदाज स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय हार्दिक यांना. हार्दिक यांची देखील बॅटिंग खूप चांगली राहिली आहे. यावेळी मात्र समोर पाहिलं तर क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि काऊ कॉर्नर मध्ये हा झेल टिपलाय. हार्दिक यांच्या खेळीचा अंत. यांनी एक आगळं वेगळं बक्षीस लावलंय. डायरेक्ट क्लीन बॉलची विकेट मधला स्टंप उडवेल त्या बॉलरला समीर सावंत यांच्याकडनं 1000 रुपये बक्षीस. सन्माननीय निलेश गोतारणे यांच्या माध्यमातून ज्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय त्याकरिता 100 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. धावसंख्या आपण पाहतोय 32 धावा. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. इथे मात्र बॅटचा स्पर्श झालाय का बॉलला पाहावं लागेल. चांगला बॉल तर डिलिव्हर केलाय आणि यस झालाय जरूर आणि त्यानंतर षटक. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे 32 धावा. 2 षटकामध्ये 24 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये खऱ्या अर्थानं अनुभव पणाला लावून गोलंदाजी केली आहे. अनुभव काय असतो तो दाखवला गेला या षटकामध्ये. विकेट केलंय मात्र इनटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत, चेंडूची फेकी करतायत, तोपर्यंत वेगानं इथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि इथून तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा बॅटिंग करत असताना टीम जांभळ्याचा पाडा या संघाने उभ्या केल्यात, परंतु शेवटचा निर्णायक षटक
या डावातलं आता मात्र कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल, कारण शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये कर्णधार कोणत्या गोलंदाजावरती विश्वास ठेवतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण फलंदाजाचे प्रयत्न असतील आक्रमकतेसाठी तर गोलंदाजाचे प्रयत्न असतील धावा रोखण्यासाठी. म्हणजे खऱ्या अर्थानं आता हे बॅटल खूप चांगलं रंगताना पाहायला मिळेल. गोलंदाज आणि त्याच्या विरोधात फलंदाज. आता मात्र यशस्वी कोण होणार, गोलंदाज की फलंदाज? पहिल्या 3 षटकामध्ये 34 धावा तर आलेत, परंतु येणारे 6 बॉल किती धावा देऊन जातील आणि किती धावांचं टार्गेट असेल एजे स्पोर्ट हमरापूर संघासमोर. स्पर्धेची पहिली रजनी आपण पाहतोय, पहिली रात्र या स्पर्धेची. 6 दिवसाची मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. प्रत्येक दिवसाला 12 संघांना संधी दिली आहे. आज देखील पाहिलं तर 12 संघांनी सहभाग या स्पर्धेमध्ये घेतलाय आणि जिथून पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहतोय. यानंतर दुसऱ्या फेरीला शुभारंभ होईल, जिथून एक बिग फाईट पाहायला मिळेल. सिद्धेश्वर कोंडले विपक्ष धनंजय स्पोर्ट चिंचगड. निलेश षटकातला पहिला बॉल घेऊन येतील. पहिलाच बॉल उडवलाय, अतिरिक्त उंची गाठली आहे, लांबी गाठली का पाहावं लागेल आणि लांबी देखील गाठली आहे. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय षटकार. बॉलवरती त्यांनी घणाघाती प्रहार केला, आगाज केलाय आणि या षटकाराने टीमची धावसंख्या देखील उंच भरारी घेत असताना जाऊन पोहोचले 40 अंकावरती. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजावरती दबाव निर्माण केलाय. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय प्रज्वलला डेड बॉलचा इशारा होतोय पंचांकडून. 40 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगली धावसंख्या उभी आतापर्यंत केली आहे. टीम जांभळेचा पाडा संघ 40+ जाण्याचा प्रयत्न करत होते आणि आतापर्यंत 40 पर्यंत मजल मारली आहे. हा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेलाय. चेंडूवरची नजर हटवली गेली, अंधाधुंद खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर डॉट बॉल देखील आलाय. षटकार आल्यानंतर बॉलरने थोडासा बॅटरपासून दूर अंतरावरती हा चेंडू हाताळला आणि यशस्वी देखील झालेत. 40 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. खूप चांगलं ऑर्गनायझेशन आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. SP फाउंडेशनच्या माध्यमातून ही पुरस्कृत स्पर्धा उपसरपंच चषक 2025 प्रणिते संदीपजी पाटील आणि त्यांचे संपूर्ण सवंगडी यांनी साकारली ही स्पर्धा, अर्थातच उपसरपंच चषक 2025. यावेळेला करारा प्रहार समोरच्या दिशेला बॉलला खेळून काढलाय. मिसफील्ड पाहायला मिळालंय आणि या मिसफील्डचं रूपांतर झालंय चौकारामध्ये. हा आलाय नशिबाचा. खूप चांगलं गीत तुमच्या समोर सादर केलं संदीपजी पाटील. SP ग्रुपचं हे गीत तुमच्या समोर सादर केलं गेलं. ओहो वाटतं बॉल जबरदस्त बॉल हाताळला गेलाय. चांगल्या टप्प्यावरती हा बॉल हाताळला गेला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. कधी गोलंदाज चांगली कामगिरी, फलंदाजाची चांगली कामगिरी राहत्या.
तर जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करूया पंचायत समिती सदस्य वाडा राज्य 7वी सर प्लीज वेलकम. रवी पाटील आपण सुद्धा टॉस बॉक्स जोडले जातील. त्याचबरोबर हरिभक्त पारायण राजेश सर प्लीज वेलकम. तर दुसऱ्या बाजूला पाहता आपण या ठिकाणी सिद्धेश्वर कोंडले एकमेकांसमोर कित्येक वेळा कित्येक स्पर्धेत खेळलेले आहेत आणि आज पुन्हा एकदा SP ट्रॉफी उपसरपंच चषक बिलोईच्या मोठ्या स्पर्धेमध्ये या डे नाईट टुर्नामेंट ट्रॉफीमध्ये या सीझन मधील पहिला थरार पाहताय. डे नाईट टुर्नामेंट एकमेव हस्ती या वाडा तालुक्यातील ज्यांनी लगातार दुसरं वर्ष मात्र डे नाईट टुर्नामेंट भरवत आहे. संदीप पाटील बिलोशी SP क्रिकेट टीम आणि आमच्या समेत जोडले टॉस बॉक्स मध्ये मिस्टर राजेश सातवी सर पंचायत समिती सदस्य अँड स्टार क्रिकेटर वाडा टेनिस यांच्या शुभात टॉस होतोय. हेड इज उपसरपंच ट्रॉफी अँड टेल इज BS. and toss win tell team name is DSC चिंचगर. ननेश पटेल आमच्या समेत जोडलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन टॉस विन आपण झालेला आहात. या मॅच मध्ये आपण 3 ओव्हरचा सामना असेल. बॅटिंग या फिल्डिंग? बॅटिंग. बॅटिंग करताना 3 ओव्हर मध्ये सिद्धेश्वर कोंडली या टीमला आपण कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? सरासरी 10 ते 12 धावांची प्रत्येकी षटकामागे राहील. सरासरी 10 ते 12 धावांची अप्रतिम मात्र 36 35 35 प्लस नक्की धावसंख्या येण्याचा प्रयत्न असेल. DSC चिंचगर कॅप्टन सिद्धेश्वर कोंडले नंदन या मॅच मध्ये आपण काय कराल, कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी फिल्डिंग कराल? आम्ही समोरच्या संघाला कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. समोरचा संघ वाड्यातला टॉपचा संघ आहे आणि सध्याच्या कंडिशनला सर्वच त्यांचे खेळाडू फॉर्मला आहेत, तरी आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. मुख्य टार्गेट कुठल्या 2 बॅटरला थांबवण्याचा प्रयत्न असेल? मेघन दादा आणि राहुल अहिरे. वेल्डन बसवून कॅप्टन सिद्धेश्वर कोंडले एक जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे. अगदी टफ फाईट धनंजय स्पोर्ट चिंचगर वर्सेस सिद्धेश्वर कोंडले. बॉल चॉईस प्लीज. आणि या ठिकाणी पाहता आपण बॉल चॉईस केले जाते. राजेश सातवी यांच्या सबकडे मी जातोय. जास्त वेळ घेत नाहीये. मॅच या ठिकाणी सेकंड इनिंग मध्ये आपण जाणार आहोत. राजेश सातवी सर काय म्हणाल? आपण चांगले क्रिकेट खेळत आहेत. गोरसे टीमला पहिल्यांदा पराभूत करणारा संघ आपलाच मुसाने टीम राहिली. क्रिकेटवर आपलं अफाट प्रेम करताना आपण राजकारणात समाजकारणामध्ये आहात. आयोजनाबद्दल संदीप पाटील यांचं SPचं आयोजन काय म्हणाल? वाड्यामध्ये प्रथमच खूप सुंदर आयोजन आहे. हे दुसरं वर्ष आहे त्यांचं नाईटचं आणि असं आयोजन खूप मस्त आहे आणि आपल्याकडच्या क्रिकेटरांना रात्रीच्या वेळेत खेळायला खूप मजा येईल. वेल डन. प्लीज वेलकम VIP डायस अँड कमिंग सून महत्वाची खुशखबर या ठिकाणी येत आहे. कमिंग सून न्यू WPL 2025 आणि या स्पर्धेचे आयोजक असतील वाडा क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष प्रेसिडेंट ऑफ WCA जयेश पाटील, सहयोग केनी धनेश साने, संदीप पाटील, अभिनय पाटील प्रस्तुत न्यू WPL कमिंग सून. वेलकम. धन्यवाद सूरज पाटील. पहिल्या डावाचा खेळ संपलाय आणि 48 धावांचं लक्ष गाठायचं आहे. बॅटिंग करत असताना टीम AJ स्पोर्ट्स अमरापूर टीमला आणि जसा पहिला बॉल डिलिव्हरी होईल आपल्या या विभागातील आणि एक ज्येष्ठ समालोचक हडकमोल सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण ना. तर 48 धावांचा एक संघर्षपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करताना संघ जांभूळपाडा संघानं 47 धावांचं टार्गेट ठेवलेलं. 48 धावांचं. बघूया हमरापूर संघाची सलामीची जोडी करण आणि सहयोग किनी एक मोठा खेळाडू ज्याच्या नावाला नेम अँड फेम असलेला खेळाडू आहे. सौरभ गोलंदाजीसाठी होतो. पहिलं षटक राईट आमोरतो विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने चेंडूला जबरदस्त फटका पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. चित्त्याची चपळाई, बहिरी ससाण्याची नजर, आखो में इशारा हो गया आणि 2 धावा पळून काढल्या जातं. विद्युत वेगाने वारा प्यायला गत अगदी युसेन बोल्ट आणि कार्ल लुईसच्या वेगाने धावणारे दोन्ही खेळाडू. सौरभ पुढचा चेंडू राईट आमोरचा विकेट. यावेळेला मात्र रिव्हर्सिव्ह मारण्याचा प्रयत्न केला जातो आणि यशस्वी होतो की काय बघूया.
खेळाडू आहे का प्रेक्षक आहे? बघा, प्रेक्षक असेल तर भेटेल, खेळाडू असेल तर भेटणार नाही. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जातं. 1 रन पडून काढले ते जाते की ते चेंडू सीमा रेषे पलीकडे जातो की काय बघूया. चौकारानं हो 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 निर्धाव चेंडू. काय नाव? अक्षय दळवी. तो पहिला गडी बाद होतोय. 12 या धावसंख्या. नवीन फलंदाज येतोय भावेश. षटकातला बहुधा शेवटचा चेंडू आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं अगदी 12 धावा देते. एक गडी बाद झालेला आहे, चांगला हाताळलेला आहे आणि फलंदाजीसाठी आता येतोय तो आणखीन एक जबरदस्त फलंदाज सहयोग आणि केली. षटकाराचा मागचा जो कॅच घेतला होता अक्षय दळवी ठरतोय प्रेक्षक ज्यानं कॅच टिपलेला आहे. 1000 रुपये संदीप पाटील एसपी यांच्याकडनं. दररोज या 1000 रुपये प्रत्येक मॅचचा कॅच पकडा आणि 1000 रुपये मिळवा. चर्चा जरूर आहे महाराष्ट्रामध्ये आणि विजेता भाग्य विजेता कॅच विनर क्राऊड मध्ये नाव येते अक्षय दळवी. आणि A1 जोडी बिलोशी, रोहित सुतार, सूरज पाटील समालोचक यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर. 1000 रुपये संदीप पाटील यांच्या हस्ते. अक्षय दळवी चिंचगडचा प्रेक्षक ठरतोय विनर. बाउंड्रीच्या बाहेर कॅच घेतला वेल्डर अक्षय दळवी. अक्षय दळवी हे स्वतः एक उत्कृष्ट कबड्डीपटू आहेत. पुढचा चेंडू यावेळेला मात्र जोरकस टोला मारला जातोय. पकडो कॅच, जीतो मॅच. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, जबरदस्त. सहयोग केनी जर लगातार 3 षटकार लगातार 3 6 इन अ रो तर सचिन पष्टे राष्ट्रवादी काँग्रेस वाडा तालुक्याचे तरुण तडफदार यंग अँड डायनामिक कार्यकर्ते. हमरापूर संघ आपला सेलिब्रेशन चालू द्या, परंतु बऱ्याचशा वेळा उत्साहामध्ये किंवा ना आनंदाच्या भरामध्ये आपण मैदानावर अतिक्रमण करतायत. आयोजकांकडून आपल्याला पहिली वॉर्निंग आहे. चौकार का? रिव्हर्स स्वीप सहयोग किनी यांच्या बॅटमधून आलेला निहायत खूपसुरत शॉट आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 वर.
या रिव्हर्स स्वीप साठी जयेश पाटील राहुल भोईर यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज सहयोग किडी यांच्या या बाउंड्रीला सर. वा वेल डन. आणि रिव्हर्स स्वीप मारला तर संदीप पाटील यांच्याकडनं 1000 रुपये सहयोग किडी यांना. आणि रवींद्र भोईर बिलोश यांच्याकडनं विकेट, षटकार, चौकार, हॅट्रिक साठी 500 रुपये लागले त्या मॅच साठी. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र जोरकर चेंडू टोलोला जातोय. एक रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 वर. आणि पुढच्या स्लॉट मध्ये लगातार मॅचेस मध्ये चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक मिळवा. आणि 500 रुपये रवींद्र भोईर बिलोशी यांनी बक्षीस लावलंय. तर या षटकामधला चौथा चेंडू मार्गस्थ होतोय गोलंदाज हितेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पंचांचा इशारा, 22च्या रूपाने चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली मला वाटते 23 वर. राईट आर्म राऊंड ऑन द विकेट. यावेळेला मात्र यष्टीरक्षकाला पुन्हा एकदा गुंगारा दिला जातो. एक चोरटी रन फोडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वर. जिंकण्यासाठी आमचे स्कोरर सांगतात का 48 धावांचं टार्गेट आहे. पैकी निम्म्या धावा तर जवळजवळ पूर्ण झालेल्या 24 धावा झालेत. आता जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला फेकून दिलं जात आहे की काय बघूया. वाडा टेनिसचा वाघ मैदानात आहे आणि राहुल भोईर, जयेश पाटील यांनी आता लावले बक्षीस आणि खैरात. अजून कोणी भोजनाचं बाकी असेल तर तुळजा भवानी बचत गटाकडनं अगदी बघितलं आपण तर शाकाहारी मांसाहारी भोजन व्यवस्था समोरच्या बंगल्यात जरूर पोचा. धावा झालेल्या 30. या डावामधला आतापर्यंत आलेला हा दुसरा षटकार. एक षटकार आला करण यांच्या बॅटमधनं आणि दुसरा षटकार आला सहयोग केनी यांच्या बॅटमधनं. धावसंख्या 30 वर. आणि आगमन झाले समीरजी सावंत सर. वेलकम वेलकम, सुस्वागतम ठाणेवरनं. अगदी खासमखास जिगरी दोस्त संदीप पाटील यांचे भारत पेट्रोलियम कबड्डी टीम कोच, इंडिया प्लेयर, प्लीज वेलकम. ज्यांच्या कोचिंग मध्ये रिशांक देवाडिका, विशाल माने, एक सो बढ़कर एक खेळाडू खेळत आहेत. प्रो कबड्डी स्टार खेळाडूचे कोच. वेलकम मिस्टर समीर सावंत सर ठाणे. वेलकम. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाला गुंगारा देतोय. निर्धाव चेंडू पडतोय. धावसंख्या 30 वर स्थिर आहे. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 18 धावा. बॉल्स रिमेनिंग 11 अँड रस रेकॉर्ड 18. ज्ञानेश्वर यावेळेला फाईन लेगच्या दिशेने फ्लिक ऑफ द रिस्ट केलं जातं. एक रन पडून काढले ते. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाही. एका धावेने धावसंख्या चौकार. धावसंख्या 34.
मिडल स्टंप क्लीन बोल्ड जर उडवला मधला स्टंप तर समीर सावंत यांच्याकडनं 5,000 रुपये पारितोषिक दिलं जाईल. आजच्या दिवसातील सर्वात मोठं बक्षीस समीर सावंत यांनी लावलेलं आहे. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू नाही. समीर सावंत ठाणे भारत पेट्रोलियम कबड्डी टीम कोच क्रिकेटसाठी 5,000 फर्स्ट डे बिग प्राइज. एक रन पडून काढली जाते. सर याच्या अगोदरचा वाईड होता का? ओके. बीमर साठी रिव्ह्यू घेतलाय. अगोदरचा वाईड होता ना? ओके ना. आता बीमर साठी रिव्ह्यू वाईड आहेच. एक 22 प्लस वाईड आणि रिव्ह्यू घ्या. धाव संख्या झाली 35 का 37. इट्स अ फेअर डिलिव्हरी. वाईड बॉल. बीमर नाहीये. अजूनही 11 धावांची गरज. 10 चेंडू आणि 11 धावा. गोलंदाज ज्ञानेश्वर. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र ऑन रॉयचा जोरकस फटका पाहायला मिळतो. 1 रन पुरगा. गचाल ढिसाळाचं क्षेत्ररक्षण. 2 टांगों में के बीच से फरार. एक्केचाळीस. नवीन फलंदाज दिनेश येतोय. रुपेश पवार तरुण तरफदार यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यांच्याकडनं लगातार 3 षटकार मारल्यात 3 चौकार मारल्यात 500 रुपये. चेंडू पडतोय निर्धाव. अजूनही किती धावांची गरज आहे जिंकण्यासाठी? 7 चेंडू 7 धावा. अगदी शेवटच्या षटकापर्यंत सामना जातो की काय
गोलंदाज ज्ञानेश्वर हार मारायला तयार नाही. पुढचा चेंडू राईट आर्मवर द विकेट. या वेळेला मात्र खेळ खल्लास होतो की काय बघूया. ओके, एका धावेची गरज. अनिकेत भोईर आणि निलेश गोताने यांच्याकडनं हमरापूर संघाला 1000 रुपये. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे. तर नक्कीच या ठिकाणी सामनावीराचा मानकरी ठरतायत सहयोग केणी. इथे प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड घेत असताना खूप चांगला खेळ त्यांचा राहिला होता आणि खऱ्या अर्थानं एजेस स्पोर्ट्स अमरापूर टीमला विजयामध्ये ज्याने सिंहाचा वाटा उचलून दिला तर हे होते सहयोग केणी आणि प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड ते या ठिकाणी घेत आहेत. आणि निश्चितपणाने दादा आपण हा सामनावीराचा पुरस्कार घेतलाय या स्पर्धेमध्ये हा सामनावीराचा पुरस्कार घेताना कसं वाटतंय? सामनावीराचा पुरस्कार घेताना खूप सुंदर वाटतंय. त्यापेक्षा सुंदर मला आयोजन वाटतंय की माझ्या एका कॉलवर अभि, राहुल आणि SP भाऊनी मला इथे खेळण्याची संधी दिली आणि खूप सुंदर वाडा तालुक्यासाठी एक प्लॅटफॉर्म बनवून दिला आहे. यांनी काहीतरी भरपूर लोकांनी आदर्श घेतला पाहिजे की अशाच टुर्नामेंट भरपूर झाल्या पाहिजेत आणि वाडा तालुक्यातले प्लेयर हे ICL प्लेचे खेळले पाहिजेत. नक्कीच खूप चांगलं आपण मनोगत व्यक्त केलं. आणि त्याचनंतर शेवटचा प्रश्न आहे कारण वाडा टेनिस क्रिकेटमध्ये जयेशदादा स्वतः अध्यक्ष आहेत आणि खूप चांगली संकल्पना आणि त्याचनंतर तुम्ही स्वतः देखील सदस्य आहात आणि अभिनय पाटील आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने अगदी कमी दिवसात या स्पर्धेचं आयोजन करून या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं खूप चांगलं आयोजन केलं आहे. तर अभिनय पाटील तथा या स्पर्धेचे प्रणेते संदीपदादा पाटील यांच्या संदर्भात